वेलकम टू पार्ट 2. आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं की तुम्ही तुमची फ्युचरसाठीची फाईल तयार करण्यासाठी कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स तयार करता. त्याच्यामध्ये आपण अकॅडमिक्स बोललो, त्याच्यामध्ये आपण पासपोर्ट बोललो, त्याच्यामध्ये आपण CV बोललो की त्याची तुम्हाला टेम्पलेटसुद्धा आय होप तुम्ही घेतलीच असेल. सो या मुद्द्यांवरती आपण डिटेलमध्ये बोललो. आता वेळ आली आहे पुढच्या 3 मुद्द्यांबद्दल बोलायची. शेवटपर्यंत राहा सो दॅट तुम्हाला ते सगळे मुद्दे नीट कळतील. नमस्कार, मी मयूर. सिधुरामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही या सिधुरा चॅनलवरती ओव्हरसीज रिलेटेड ॲप्लिकेशन प्रोसेस, त्याच्यानंतर स्कॉलरशिप्स, ग्लोबल करिअर, ग्लोबल सिटिझनशिप याबद्दल टिप्स आणि इन्फॉर्मेशन देत असतो. सो तुम्ही जर का हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या क्लोज ग्रुपमध्ये की ज्यांना ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाटेल आणि त्यांना ग्लोबल करिअर करण्यासाठी अजून सोपं पडेल. आता मी तुम्हाला सांगणार आहे फाईलमध्ये राहिलेल्या महत्त्वाच्या 3 गोष्टी. चला आता आपण बघूया SOP म्हणजे काय, स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा एसे हा कसा तयार करायचा. सो याच्यासाठीचे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि ही डॉक्युमेंट मुळात खूप महत्त्वाची आहे हे समजून घ्या. म्हणजे काय, ही डॉक्युमेंट का लागते किंवा या इन्स्टिट्यूट्स का मागतात, कारण का तुम्ही त्यांच्यासमोर उभे नाही आहात. म्हणजे आपण तिथं आपलं ॲप्लिकेशन देण्यासाठी नाही होत की आपण आपल्याबद्दल बोलू शकू. म्हणून हा पेपर आहे की जो तुमच्याबद्दल बोलतोय. सो ते बोलत असताना तुम्ही 10वी नंतर काय काय केलेलं आहे, म्हणजे काय की तुम्ही 10वी नंतर आत्ता ज्या करिअरमध्ये आहात त्या करिअरमध्ये का आलेला आहात हे तुम्हाला लिहिणं महत्त्वाचं आहे. मे बी 1-1.5 पॅरेग्राफमध्ये की हे करिअर तुम्ही का निवडले. म्हणजे कुठलंही असेल तुमचं, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, जे कुठलं असेल ते, हे तुम्ही का निवडलं आहे, त्याचं मोटिवेशन काय होतं या सब्जेक्ट शिकण्यामागचं, हे तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे. शक्यतो याच्यामध्ये असं लिहू नका की माझ्या आईने सांगितलं, बाबांनी सांगितलं, दादांनी सांगितलं. शक्यतो असं नको आहे. ते कॅन बी युअर इन्स्पिरेशन, पण अशा शब्दामध्ये नको आहे. थोडंसं काहीतरी त्याच्यात मोटिवेशनल स्टोरी टाईप येणं एक्सपेक्टेड आहे. देन तुम्ही प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनला आता जात आहे. म्हणजे काय की आता तुमचं 12वी झाली असेल तर अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएशन झालं असेल तर मास्टर्स, म्हणजे तुम्ही प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनला जात आहे. ते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनला जाताना जो तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट करताय तो का करताय. म्हणजे आता मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि मी पुढे जाऊन डेटा मॅनेजमेंट हा कोर्स बघतोय, तर मी तो का बघतोय, डेटा मॅनेजमेंटमध्ये मला का जायचं आहे, याच्याशी रिलेटेड आपला काय रिसर्च केलेला आहे, तुम्ही काय बघितलेलं आहे, हे येणं एक्सपेक्टेड आहे. सो प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनला का जात आहे, दॅट कुड बी युअर सेकंड पॅरेग्राफ. थर्ड, तुम्ही जी कुठली कंट्री सिलेक्ट करताय त्या तुम्ही कंट्रीला का जात आहे. म्हणजे आता मी समजा म्हटलं की आय एम गोईंग फॉर UK. सो UKला जाण्यासाठी मी टिपिकली कॉमर्स ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डेटा मॅनेजमेंटसाठी मी UK ही कंट्री का बघतो. मग त्याची काय काय कारणं असू शकतील की बाबा ग्लोबली रेकग्नाइज युनिव्हर्सिटीज आहेत, स्ट्रॉंग एज्युकेशन बॅकग्राऊंड असलेली कंट्री आहे, कल्चरल ॲक्सेप्टन्स चांगला आहे, लँग्वेज बॅरियर्स नाही आहेत, क्लायमेट चांगलं आहे, नेटवर्किंग चांगलं होऊ शकतं. सो मेनी थिंग्स इन दॅट. सो का ही पर्टिक्युलर कंट्री, दॅट कुड बी द नेक्स्ट थिंग. त्यानंतर जे येतं त्यामध्ये की कुठली युनिव्हर्सिटी. आता मी UK मधली XYZ युनिव्हर्सिटी मी जर का बघितली असेल तर ती युनिव्हर्सिटी मी का घेतो आहे. सो इफ आय टेक फॉर एक्झाम्पल की बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी. सो मी बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी का घेतोय, व्हॉट इज अ रिझन बिहाइंड इट. मी त्या युनिव्हर्सिटीला का अप्लाय करतोय. मे बी मी तिथले मॉड्यूल्स बघितलेले आहेत, ते मॉड्यूल्स चांगले वाटत आहेत, त्याची लोकेशन चांगली असेल, तिथले फॅकल्टी मेंबर्स चांगले असतील का. सो मी ती युनिव्हर्सिटी का सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा भाग येईल तो म्हणजे की एवढं सगळं शिक्षण घेतलं, ओके ग्रेट, बॅचलर्स इथं झालं, मास्टर्स तिकडे केलं, पुढे काय करणार. बरोबर की तुम्ही पुढे काय करणार, तुमचे काय फ्युचर थॉट प्रोसेस आहे की मी बाबा या फील्डमध्ये काम करणार आहे, मी अजून एज्युकेशन पुढे जाऊन घेणार आहे का, मी परत माझ्या होम कंट्रीला येऊन काहीतरी बिझनेस चालू करणार आहे, जॉब करणार आहे, काय करणार आहे, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. किंवा मी आता म्हणलं तसं की मी BCom केले, डेटा मॅनेजमेंट केले, अँड देन व्हॉट, डेटा मॅनेजमेंट केलं छान, मग मी काय करणार आहे. सो मे बी आय वुड से की ठीक आहे, आय विल बी वर्किंग इन टू द फायनान्स सेक्टर, आय विल बी वर्किंग इन टू द ॲनालिटिक्स, आय विल बी लुकिंग टू वर्क इन टू द बँकिंग सेक्टर. इनिशियली मे बी आय विल डू दॅट विथ द एक्सपिरियन्स. मग मी त्याच्यानंतर माझी स्वतःची कन्सल्टन्सी चालू करीन की जिथे मी इंडिव्हिज्युअल्स आणि कंपन्यांना फायनान्शियल मॅनेजमेंट आणि त्यातलं डेटा ॲनालिसिससाठी मदत करेन. दॅट कुड बी माय फ्युचर प्लॅन्स. सो तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इंडियामध्ये येऊन सुद्धा तुम्हाला काय स्कोप आहे हे लिहिणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मग त्यांना दिसताना ऑब्व्हियसली हे दिसेल की बाबा तुम्ही इथेच राहणार नाही आहात. यू कॅन से दॅट की हो मी इथे एक्सपिरियन्स घेऊन देन आय एम गोईंग बॅक टू माय होम कंट्री.
पण तुम्ही इंडियामध्ये आल्यानंतर सुद्धा माझ्या या करिअरला किती स्कोप आहे, काय काय गोष्टी होऊ शकतात, हे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. सो हे सगळे पॉईंट्स तुमच्या SOP मध्ये येणं गरजेचं आहे. आणि याच्यातल्या ॲडिशनल गोष्टी कुठल्या आहेत, तर गुगलवर जाऊन SOP फॉर डेटा मॅनेजमेंट नका लिहू. ChatGPT वरती जाऊन माझा SOP तयार करणं नका लिहू. कारण काय होतं ते त्यांनाही माहिती आहे. आणि सेकंड थिंग, तुम्ही ज्या वेळेला तुमच्याबद्दल लिहिलाय, तुम्ही युनिक आहात, तुमची स्टोरी युनिक आहे, तुमची थॉट प्रोसेस युनिक आहे. तुमचा मित्र किंवा मैत्रीण म्हणते म्हणून तुम्ही हे करत नाही आहात. सो तुमची स्टोरी काय आहे, तुमच्या डोक्यात काय पॉईंट्स येत आहेत, हे तुम्ही लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. एक लक्षात ठेवा की तुम्ही ज्या कन्सल्टन्सीबरोबर काम करत असाल, ज्या कन्सल्टन्सी थ्रू तुम्ही तुमचं सगळ्या प्रोसेस करत असाल, तिथे सुद्धा हा SOP कम्प्लीट करायला तुम्हाला साधारण 5 ते 7 वेळेला चेंजेस करावे लागतात, त्यांच्याशी डिस्कशन करावं लागतं, त्या गोष्टी नीट SOP मध्ये आणाव्या लागतात. अँड देन दॅट फुल प्रूफ SOP इज क्रिएटेड. कारण तो तुम्हाला स्कॉलरशिपसाठी पण उपयोगी ठरणार आहे. कारण तेच बघून स्कॉलरशिपसाठी सुद्धा ते तुम्हाला मे बी कन्सिडर करणार आहे. सो दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इन युअर फाईल. सो दिस इज ऑल अबाउट द SOP. सो हे आता आपल्या फाईलमध्ये ॲड झालेलं आहे. ओके. आणि युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी याच्यात थोडेसे चेंजेस करावे लागतात. ओके. सो नाव वी विल मूव्ह टू द LOR विच इज लेटर ऑफ रेकमेंडेशन. आता जसं CV ची तुम्हाला एक टेम्पलेट दाखवली होती, तसे इथं स्क्रीनवरती तुम्हाला एक LOR कसं येतं हे तुम्हाला दिसेल. सो आता जेव्हा LOR बद्दल आपण बोलतो, लेटर ऑफ रेकमेंडेशन, नावातच आहे की कोणतरी तुमच्याबद्दल तुमचं रेकमेंडेशन लिहित आहे. सो ही किती एक्सपेक्टेड आहे, साधारण 2 ते 3 रेकमेंडेशन्स तुम्ही घेणं एक्सपेक्टेड आहे. सो इट कुड बी फ्रॉम द अकॅडमिक्स, इट कुड बी फ्रॉम मे बी तुम्ही इंटर्नशिप किंवा जॉब करताय त्यातलं एखादं अकॅडमिक कॉम्बिनेशन चालू शकतं. पण त्याला काही सेट रूल्स आहेत की ते कसं पाहिजे. ओके. सो आय एम गोइंग टू टेल यू दॅट. एक तर LOR जे आहे हे लेटर हेडवरती पाहिजे. मग ते इन्स्टिट्यूट असेल तर इन्स्टिट्यूटच्या लेटर हेडवरती, जर का कंपनी असेल तर कंपनीच्या लेटर हेडवरती, त्याच्यावरती त्यांचा व्यवस्थित ॲड्रेस, ईमेल ID, कॉन्टॅक्ट डिटेल्स हे सगळे पाहिजे. ओके. सेकंड, त्याच्यावरती डेट ही मेन्शन केलेली हवी की हे कधी LOR तुम्हाला दिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आयदर दे कॅन राईट स्पेसिफिक युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी असं लिहू शकतात, किंवा इट कुड बी प्लेन की होम मेड कन्सर्न असं सुद्धा ते लिहू शकतात. त्याच्यानंतर अबाउट यू, की त्यांचं काय म्हणणं आहे, व्हॉट दे रेकमेंड यू, तुमच्याबद्दल रेकमेंडेशन काय देत आहेत, हे त्यांनी मे बी 2-3 पॅरेग्राफमध्ये लिहिणं एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये मोस्टली प्रोफेसर्स तुमच्याबद्दल लिहितात आणि देतात. नसेल तर त्याचे काही फॉर्मॅट्स आम्ही तयार ठेवलेले आहेत, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची मिळेल. तुम्ही त्याच्यावरनं तुमचं साधारण LOR तयार करू शकाल, किंवा तुमच्या फॅकल्टीजला दाखवू शकाल की साधारण असं LOR आम्हाला एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर जेव्हा LOR संपेल, तिथे त्यांची सही, त्यांचं डेझिग्नेशन आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे असणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे ज्या वेळेला युनिव्हर्सिटीला हे क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल की हा दिलेला LOR खरंच जेन्युइन आहे का नाही, तर त्या फॅकल्टीला दे कॅन राईट द मेल किंवा दे कॅन कॉन्टॅक्ट दॅम अँड कन्फर्म दॅट की तुम्ही या पर्टिक्युलर स्टुडंटसाठी हे लेटर ऑफ रेकमेंडेशन दिलेलं आहे का नाही. सो हे चेक पॉईंट्स आहेत, इथे लक्षात ठेवा. याच्यामध्ये डेट नसेल तर तुम्हाला मे बी ते परत घ्यावं लागतं. याच्यामध्ये जर का ते लेटर हेडवर नसेल तर ते व्हॅलिड नसतात. बरं, काही युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या LOR हे अशा फॉर्मॅटमध्ये मागत नाहीत. ते म्हणतात की तुम्ही फॅकल्टीचे डिटेल्स द्या, युनिव्हर्सिटीकडनं त्यांना मेल जातो आणि ते त्यांचं जे काय रेकमेंडेशन लेटरमधला फॉर्मॅट असेल तो त्यांना मेल करणं एक्सपेक्टेड असतं. सो त्यावेळेला ॲज अ स्टुडंट तुम्हाला त्यांचे डिटेल्स घ्यावे लागतात. त्या केसमध्ये तुम्ही व्हिजिटिंग कार्ड सुद्धा त्यांचं घेऊ शकता. दॅट कॅन बी सेंड टू द युनिव्हर्सिटी. आणि तुम्हाला त्या स्पेसिफिक फॅकल्टीला किंवा त्या मॅनेजरला सांगावं लागतं की तुम्हाला असा मेल एक्सपेक्टेड आहे. सो दे विल अवेअर ऑफ इट. सो बल्क मग ईमेलमध्ये गेला किंवा कुठं मिस आउट झाला असं होणार नाही. आणि मग त्यांना तो मेल आल्यानंतर दे कॅन रिप्लाय देम बॅक विथ वॉट एव्हर दे वॉन्ट टू राईट अबाउट यू. सो दॅट इज अनदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट विच इज इन युअर फाईल विच इज गेट ॲडेड, आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सो आता आपली जवळजवळ 90% फाईल फुल एअर टाईट तयार झालेली आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू आर गोईंग एनिवेअर फॉर स्टार्टिंग युअर प्रोसेसिंग. स्टडी अब्रॉडची प्रोसेस चालू करायला ही फाईल सगळ्यात महत्त्वाची आहे. ही फाईल जर का तयार करून तुम्ही समजा प्रोसेस चालू केली ना, तर इट ॲक्च्युली सेव्स ऑलमोस्ट 3 to 4 months ऑफ टाईम
तुमच्या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसमध्ये. ही पूर्ण डॉक्युमेंट तयार करायची आणि घेऊन जायचं. आणि तुम्ही जर का नीट बघितलं ना तर हे सगळ्याच्या सगळं ऑलरेडी आपल्याकडे रेडी असतं. एक SOP आणि LOR सोडलं तर ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज रेडी विथ अस. पण आपल्याला ते मे बी एका ठिकाणी एका फाईलमध्ये नसतं. ओके, सो गेट दॅट डन. देन द 10% पार्ट अँड आय वुड से द ॲप्लिकेशनच्या वेळेचा महत्त्वाचा पार्ट विच आर द फायनान्सेस. फायनान्सेसमध्ये काय असतं की साधारण तुम्हाला तुमच्या पेरेंट्स बरोबर बसून काय माझं बजेटिंग असू शकतं, 20 लाख 30 लाख 50 लाख 1 कोटी 2 कोटी जे काही असेल ते, की ज्याच्यामध्ये लिव्हिंग एक्सपेन्सेस, विजा, ट्युशन फी, मेडिकल, एज्युकेशन रिलेटेड जे काय आपण म्हणतो IELTS, TOEFL या एक्झाम्स, ह्या सगळ्याचं मिळून जे काय एक्सपेन्सेस असेल याचं साधारण तुम्हाला एक साधारण अमाऊंटिंग की बाबा साधारण चला 30 ते 35 लाख विच इज इन माय माइंड, दॅट इज वॉट माय बजेट. आणि ते बजेट मी साधारण अंदाजे कसं मॅनेज करू शकतो हे पेरेंट्स बरोबर डिस्कस करा. इट कुड बी कॉम्बिनेशन ऑफ लोन अँड सेव्हिंग, इट कुड बी ओनली सेव्हिंग, इट कुड बी ओनली लोन, वॉट एव्हर इट कुड बी. पण एक छोटीसा अंदाज तुमच्यासमोर ठेवा की ओके वी कॅन गो अप टू दिस आणि अशा पद्धतीने आपण आपले फायनान्सेस घेऊ शकतो. हे तुमच्या इथं समजून घ्या. बरेचदा स्टुडंटना माहिती नसतं की बाबा ITR म्हणजे काय, माझ्या आईवडिलांचा ITRची अमाऊंट काय आहे किंवा मला फंड्स कसे उभे करता येतील ह्याची काही आयडिया नसते. पण हेच तुम्हाला आधी जर का माहिती असेल तर यू आर फुल्ली प्रिपेअर फॉर इट. ओके, सो वन्स यू क्रिएट दिस एंटायर फाईल, दॅट फाईल इज पर्टिक्युलरली रेडी टू चेंज युअर फ्युचर. आणि दॅट इज ॲक्च्युली द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर ग्लोबल करिअर. तुम्ही ऑर्गनाइज होता, सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. आणि मी म्हणलं तसं की बाय क्रिएटिंग दिस फाईल यू आर ॲटलीस्ट सेव्हिंग 3 to 4 months ऑफ टाईम. आता या फाईलमधले काही डॉक्युमेंट जे आहेत, CV तयार कसा करायचा, SOP तयार कसा करायचा, LOR कसा एक्झॅक्टली तयार करायचा, किंवा याच्या काही तुम्हाला टेम्पलेट्स हवे असतील तर वी कॅन शुअरली हेल्प यू इन दॅट. याच्या ज्या लिंक्स आहेत काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच आहेत, प्लस आमच्या वेबसाईटवरती पण आहेत, तुम्ही त्या ॲक्सेस करू शकता आणि यू कॅन गेट दोज आणि तुमची फाईल तयार करायला याचा नक्की तुम्हाला मदत होईल. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग इन दिस 2 parts की तुमची फाईल कशी पूर्णच्या पूर्ण तयार होईल. तुम्हाला जर का काही अजून याच्यातले डिटेल्स हवे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तुम्हाला याच्याशी रिलेटेड अजून कुठले टॉपिक्स हवे असतील तेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या क्लोज ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा, ज्यांना ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाटू शकते आणि ते त्यांच्या ग्लोबल करिअरच्या दृष्टीने पावलं उचलू शकतात. थँक्यू.